महायुती सरकारमधले 7 मंत्री अस्वस्थ आहेत। हे मंत्री भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे आहेत। अस्वस्थ आहेत म्हणजे राजीनामा, पक्ष सोडणं वगैरे स्टाईल नाराज नाही, तर खासगी सचिव न मिळाल्यामुळे ते नाराज आहेत। पण ही नाराजी त्यांना थेट बोलूनही दाखवता येत नाहीये। फिक्सर खासगी सचिवांच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी कडक भूमिका घेतल्यामुळे हे 7 मंत्री विना सचिव काम करतायत। कोण आहेत हे मंत्री आणि काय आहे प्रकरण पाहूया। देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून आपली नवी इनिंग सुरू केली त्याला 6 महिने झाले। मात्र अजूनही त्यांच्या मंत्रिमंडळातील 7 मंत्र्यांना खासगी सचिव मिळालेले नाहीत। मंत्र्यांचे खासगी सचिवही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवणार हे 6 महिन्यांपूर्वीच स्पष्ट झालं होतं। प्रशासकीय वर्तुळात फिक्सर म्हणून ओळख असलेल्या कलंकित अधिकाऱ्यांना मंत्र्यांचे ओएसडी किंवा पीए म्हणून नेमू देणार नाही, असं स्वतः फडणवीसांनी कडक शब्दात सांगितलं होतं। पीएस आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्याचाच आहे। त्याचा प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्याकडे पाठवतात आणि मुख्यमंत्री त्याच्यावर अंतिम निर्णय करतात। हे काही नव्याने होत नाही। मी कॅबिनेटमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं, तुम्हाला पाहिजे ती नावं पाठवा, पण त्या नावांमध्ये ज्यांची नावं फिक्सर म्हणून, ज्यांची नावं चुकीच्या कामामध्ये इन्व्हॉल्ड आहेत, त्यांना मी मान्यता देणार नाही। आत्तापर्यंत माझ्याकडे 125च्या जवळपास नावं आली, त्यातली 109 नावं मी क्लिअर केलेली आहेत। मंत्र्यांनी नियुक्त केलेल्या खासगी सचिवांना मुख्यमंत्र्यांनी नाकारल्यानं महायुती सरकारमधील 7 मंत्री अजून खासगी सचिवाविनाच कारभार करतायत। यात सर्वाधिक 4 मंत्री शिवसेनेचे आहेत, तर 2 मंत्री राष्ट्रवादीचे। उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील आणि संजय राठोड या शिवसेनेच्या 4 मंत्र्यांना सरकारकडून खासगी सचिव मिळालेले नाही। भाजपचे गणेश नाईकही सध्या खासगी सचिवाविनाच आहेत, तर राष्ट्रवादीचे दत्ता भरणे आणि छगन भुजबळांनाही खासगी सचिव मिळालेले नाहीत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र माध्यमांना लक्ष करत हा मुद्दा सुद्धा हवेत उडवून लावला। तुम्ही कशाला चिंता करता? तुम्ही कशाला चिंता करता? तुम्ही कशाला चिंता करता? मंत्रिमंडळातील मंत्र्यांकडून खासगी सचिव किंवा ओएसडी म्हणून नियुक्तीसाठी पाठवलेल्या 125 नावांपैकी 109 जणांना याआधी डिसेंबरमध्ये फडणवीसांनी मान्यता दिली होती। काही मंत्र्यांचे काही खासगी सचिव प्रशासनात फिक्सर म्हणून ओळखले जातात, अशा 16 जणांना मंजुरी नाकारली होती। तेव्हापासून हे 7 मंत्री खासगी सचिवांच्या शोधात आहेत। जोवर सीएम ऑफिस मान्यता देत नाही तोवर या मंत्र्यांना तोंड दाबून मुख्यांचा मार सहन करत राहावा लागणार हे मात्र नक्की। राजू सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।